अमरावती जिल्ह्यात काँग्रेसकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी। सर्वच नगर परिषद आणि नगर पंचायतीवर काँग्रेसची सत्ता स्थापन होईल। काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांचा दावा। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याने अमरावती जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन। भाजपचे खासदार अनिल बोंडेंचा कार्यक्रमांमध्ये सहभाग। पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी दिग्विजय पाटील यांना जाणून बुजून टार्गेट केले जाते। विभीषण लोमटे यांचे वक्तव्य। तर विभीषण लोमटे दिग्विजय पाटलांच्या वडिलांचे मित्र। अजित पवारांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा। बसपाचे सचिव काळूराम चौधरींची मागणी। बौद्ध समाजाची जमीन पार्थ पवारांनी लाटल्याचा आरोप। कोल्हापुरातल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम रखडले। खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली रखडलेल्या कामाची पाहणी। वेळेत काम करण्याच्या दिल्या सूचना। नार्को टेस्टसाठी पहिला अर्ज माझा, सीबीआय चौकशीसाठीही मी तयार। मनोज जरांगे यांचं वक्तव्य। पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक। इंजिनिअरिंग कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेल बाहेर आंदोलन। हॉस्टेलच्या जेवणामध्ये झुरळ, माशा, स्टॅपलर आढळल्याचा आरोप। पुण्यातील मांत्रिकाकडून कुटुंबाची 14 कोटींची फसवणूक प्रकरणी पोलिसांकडून 3 जणांना अटक। भोंदूबाबा दीपक खडके यांच्यासह वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांना गुन्हे शाखेने केली अटक। अमरावतीमधील शिराळा शेत शिवारात एका युवकाची हत्या। मृतदेह जाळून पुरावा मिटवण्याचा प्रयत्न। पोलिसांकडून मृत युवकाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।